ऋग्वेदात यम-यमी संवाद आहे. यम हा विवस्वान आणि शरण्यू यांचा मुलगा. यम आणि यमी हे एकाच आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेली जुळी भावंड. असं असून सुद्धा यमी यमाला संभोगासाठी विनंती करते. यम तिला स्पष्ट नकार देतो. हा संवाद बराच मोठा आहे. यात यमयमीला सांगतो की आपण एखादं कृत्य बंद दाराआड करतो आहोत असं आपल्याला जरी वाटत असलं तरी तो सर्व साक्षी परमात्मा आपल्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार असतो असं सांगून तो यमीला नीतीची बंधने समजावून सांगतो. या संवादातून एक गोष्ट प्राकर्षाने जाणवते, ती अशी की प्राचीन काळी पशुवत असलेल्या मनुष्याला नाती नव्हती. एक नर आणि एक मादी असाच व्यवहार होता. यमयमी संवादातून नीतीचा पाया घातला गेला. एकाच आईवडिलांच्या पोटी जन्मलेल्या मुलामुलींचा शरीर संबंध आल्यास रोगी विकलांग प्रजा जन्मास येईल हे ऋग्वेदातल्या या संवादातून स्पष्ट होतं.